नमस्कार मंडळी, मी सुषमा. स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका मिनी ब्लॉगमध्ये. तर माझं सगळी कामं आवरून ना, आता दिवस मोठा आहे ना, त्यामुळं एक्स्ट्राचा वेळ भेटतो आणि एक्स्ट्राची कामं होतात. त्याच्यात की आज श्रवण आणि श्लोकच्या शर्टांना मला गुंड्या लावायच्या होत्या आणि हा डब्बा बघून तुम्हाला तुमच्या आजीबाईची आठवण झाली असेल. कारण की अशीच ना लहानपणी आमच्या आजीबाईचे वगैरे सुयांचे डब्बे असायचे, तसाच आमच्याकडे पण डब्बा आहे. त्यानंतर मी श्रवण आणि श्लोकच्या शर्टांना गुंड्या लावून घेतल्या आणि आज आम्हाला बनवायचे होते मोदक. तर त्यासाठी नारळ फोडले आणि त्याचं सगळं खोबरं काढून घेतलं. छान असं खोबरं खिसून पण घेतलं. आणि हो, आज ना मी केपरीची मोदकाची पिठी वापरून तांदळाची मोदक बनवणार होते. तर त्याच्यावर जसं सांगितलं होतं तसंच मी सगळी कृती करून ते पीठ ना उकडून घेतलं आणि ते थंड होण्यासाठी झाकून ठेवलं. तोपर्यंत ना मी छान असं सारण पण बनवायला घेतलं आणि सारण बनवण्यासाठी माझ्याकडे जे ड्रायफ्रूट होते ते घेतले आणि त्यात गूळ टाकून छान असं सारण बनवून घेतलं. सारण तयार झालं होतं. आता माझं निम्मं काम झालं होतं. तोपर्यंत ना हे पीठ पण थंड झालं होतं. तर ते छान असं मळायला घेतलं. मळून त्याची एक छान गोळी करून मस्त पारी लाटून घेतली. त्यातमध्ये सारण भरलं आणि शेप द्यायला घेतलं. तर आता मला एवढा परफेक्ट शेप काय आला नाही, पण जसा तसा मी मोदक तयार केला आणि उकडण्यासाठी ना मी त्याला इडलीच्या पात्रामध्ये ठेवलं होतं आणि झाला आमचा मोदक तयार. तर व्हिडिओ कसा वाटला ना नक्की सांगा. बाय.